छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले की मावळ्यांना तुम्ही बळकट व्हा, तर हे जे तालीम आहे ते तुम्हाला बळकट करणार आहे. नुसतं पैलवान म्हणून या ठिकाणी तालमीकडे तुम्ही बघू नका. तालमीत आल्याच्या नंतरनं एक मुलांना वेगळं त्या ठिकाणी वळण लागलं जातं. उठल्यापासून नाश्ता झाल्यानंतरनं आमचा जो दिवसभराचा जो कार्यक्रम आहे, जसं की काही काम असणे, मागचा व्यवसाय असणे, तो सांभाळून तालमीचा आमचा जो वेळ असतो संध्याकाळी आम्हाला तालमीची येणंच आहे. कारण की हे असं झालं की आम्हाला मोटिवेशनसाठी आम्ही तालीम नाही करत आहे. आमचं हे एक आता डिसिप्लिन झालेले आहे. म्हणजे तालमीमध्ये जर तुम्ही 6 महिने घासले तर तुम्हाला मोटिवेशनची गरजच नाही आहे. तुम्हाला ते डिसिप्लिनच लागून जातं की तुम्हाला लाल मातीमध्ये उतरल्याशिवाय तुमचा दिवसच जाणार नाही, तुम्हाला झोप येणार नाही. तर दिनक्रमाचं सांगून गेलं तर तालमीमध्ये आल्यानंतरनं आम्ही आमच्या भैरोबाच्या कळसाला नमस्कार करून आमच्या तालमीमध्ये येतो. त्यानंतरनं आल्यानंतरनं तालमीत आल्यानंतरनं बजरंगबलीची सेवा करून, त्याची पूजा करून, त्याच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या अंगाला लंगोट लावतो. लंगोट लावल्यानंतरनं अंगाला जे पण आहे की तेल लावणे, काय लावणे, ते सगळं करून त्यानंतर आम्ही आमच्या व्यायामाला सुरुवात करतो. तालमीत यायची सवय मला माझ्या पप्पापासून लागली. माझ्या पप्पाला कुस्तीची लई आवड होती आणि ना माझ्या पप्पाला ना असं वाटायचं की माझ्या पोलाला पैलवान बनवावं. ह्याच्यामुळं आम्ही एक मुंडव्यातलीच कुस्ती बघत होते. तेव्हा मला पण थोडा उत्साह आला कुस्ती बघून. त्यानंतर पप्पाला बोललं, पप्पा मला पण पाठवा तालमीत. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाचा एक प्रकारे त्यांचा की आपल्या मुलाचा कोणत्या दिशेने कल आहे तो कल ओळखून त्या ठिकाणी त्यांना पॉझिटिव्हली त्या ठिकाणी त्यांनी सिग्नल दिला पाहिजे. मी पहिल्यापासून आमच्या आजोबांना कुस्ती क्षेत्राबद्दल खूप आवड होती. 7वी-8वीला असताना ते मला स्वतः गाडीवर घेऊन पुण्यामध्ये तालमीमध्ये लढतीला घेऊन जात होते. त्याच्यानंतरनं 10वी नंतरनं मी पुण्यात तालमीमध्ये राहण्यासाठी गेलो. वस्ताद गुरुवर्य काकासाहेब पवार यांच्या तालमीमध्ये मी त्या ठिकाणी कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. साधारण 2016पासून ते 2017-18पर्यंत मी त्या ठिकाणी कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतरनं मी कुस्ती कोविडच्या नंतरनं कुस्ती बंद करून आमच्या गावातील तालमीकडे थोडं लक्ष देऊन त्या ठिकाणी त्या मल्लांना मी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. तर माझा आणि कुस्तीचा संबंध असा म्हणजे जेव्हा माझा शालेय वर्गात होतो मी, तर तेव्हा असा कुस्तीचा आणि माझा असा संबंध काहीसा नव्हता. तर जशी मी माझी 10वी पास केली तर माझ्या घराजवळचाच एक मित्र होता, अभिषेक सनी थांडगे. तर आम्ही ग्राउंडवरती व्यायाम करायला जायचो. तर तो तालमीमध्ये येत होता. तर असंच तो मला बोलला की चल तालमीत जाऊ, आपण व्यायाम करू. मग तसं मी तालमीमध्ये आलो. तालमीमध्ये आल्यानंतरनं मला भैयासाहेब भेटले. त्यांनी मला अजून कुस्तीबद्दल माहिती सांगितली. कुस्तीचा नाद लावला. लाल मातीची आवड माझ्या मनामध्ये निर्माण केली. आता ह्या ठिकाणी जर मल्ल आले तर त्या ठिकाणी आपण पहिलं त्यांचं की तो मुलगा कसा आहे ह्याच्याकडं खूप आपण फोकस करतो. त्याच्यानंतरनं जर आपल्याला त्याच्यामध्ये चुकीचं काय आढळलं तर आपण त्यांना सांगतो की बाबा तू असं नाही, असं कर, तू जरा थोडा चुकतोय तर थोडा सरळ मार्गाने चाल. कुस्तीमुळं माझ्या आयुष्याला एक असं वळण आलं की माझं जे निर्व्यसनी आयुष्य मी एकदम जगत आहे. आणि याचा मला एकदम अभिमान वाटतो की मी बघतोय, मी जेव्हा तालमीमध्ये आलो भैयासाहेबांनी आमच्यावरती एकदम असं मोठ्या भावासारखं लक्ष ठेवलं आहे
की आम्ही कुठं बाहेर जातो आहे काय जातो आहे हे भैयासाहेबांना कळत होतं. भैयासाहेबांना आम्ही जर कुठं चुकत असेल तर भैयासाहेबांनी आम्हाला फोन लावून वरडलेत, तालमीत येऊन वरडलेत. त्यांनी 2 फटके पण आम्हाला लावलेत. पण त्याच्यामुळे आमचं जे आयुष्य आहे ते खूप बदललं आहे. कुस्ती हा खेळ जो आहे त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये निर्व्यसनी आहे आणि त्याचा अभिमान आम्हाला आहे. मी माझ्या वयाचे जे पोरं बघतो आजकालचे, आता आज माझं वय 23 आहे. मी 17 वयापासून तालमीशी म्हणजे एकत्रित आहे. तर त्या वयामध्ये जेव्हा मी होतो 17, 18, 19, 20 हे वय जे असतं ते एकदम पाखरागत असतं की कुठं उडावं कुठं नाही हे कळत नाही. त्या वयामध्ये कुस्तीने आम्हाला जकडून ठेवलं. आमची नाळ जी आहे ती लाल मातीशी जुडली आमची आणि त्यामुळं आम्ही एकदम निर्व्यसनी आहे आणि ह्याच्यापुढेही आम्ही निर्व्यसनीच राहणार, कारण लाल मातीचे हे आमच्यावर उपकार आहेत. मी पुणे जिल्हा निवड चाचणी, पुणे महापौर केसरी अशा अनेक स्पर्धा खेळलो आहे. या स्पर्धांमध्ये विजयी झालो आहे. हे माझा कुस्तीचा 7-8 वर्षाचा जो प्रवास आहे तो अतिशय आनंद आहे आणि मला असं वाटते की माझ्या जीवनामधला जो मी मिळवलेला सगळ्यात चांगली गोष्ट ती म्हणजे माझी लाल माती. आणि कुस्ती हा खेळ अनेक म्हणजे दूर होत चाललेला आहे. तर आपण एक लाल मातीतील आपला मल्ल आहे, लाल मातीची आपण सेवा करू हे हेतूने मी हा समर कॅम्प त्या ठिकाणी 2 महिने माझा समर कॅम्प वर्षातनं या ठिकाणी या तालमीमध्ये असतो. त्या ठिकाणी बरेच मल्ल सहभागी घेतात आणि तो त्या ठिकाणी मोफत प्रशिक्षण असतं ते. आणि तो तुम्ही इतर ठिकाणी बघितलं तर फुटबॉलचा समर कॅम्प असतो, क्रिकेटचा समर कॅम्प असतो, त्या ठिकाणी मुलांकडून त्या ठिकाणी फी स्वीकारली जाते. परंतु इथं मोफत कुस्ती प्रशिक्षण आपण या ठिकाणी मल्लांना 2 महिने देत असतो. की आपण जेव्हा स्पर्धेमध्ये उतरतोय तर स्पर्धा ही खेळायची असते ती जिंकण्यासाठीच खेळत असतो. पण जर काही आपला कमीपणाने जर आपला पराभव जरी झाला तरी पराभव झाल्यानंतरनं आपलं मानसिक संतुलन न हलवता अजून त्याच्यावरती तयारी करून आपण कुठं कमी पडतोय, आपली तयारी कुठं कमी पडते ती तयारी वाढवून परत पुन्हा एकदा नवीन ताकदीने नवीन जोशाने त्या स्पर्धेसाठी परत उतरायची तयारी ही मनामध्ये पाहिजे. आता चांगलं पैलवान बनण्यासाठी त्या ठिकाणी मुलामध्ये चिकाटी असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, कष्ट करण्याची ताकद असली पाहिजे. सकाळी उठून प्रॅक्टिस करून, रनिंग करून, खाऊन पिऊन दुपारी झोपून परत संध्याकाळी त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली पाहिजे. अशी प्रॅक्टिस केल्याने तरच तो ठिकाणी चांगल्या प्रकारे मल्ल पैलवान त्या ठिकाणी घडू शकतो. आठवड्यातनं शनिवारी त्या ठिकाणी बजरंगबलीची पूजा केली जाते आणि त्या ठिकाणी पिंड बनवून त्या पूजा केली जाते आणि पूजा झाल्यानंतरनं त्यांची मानसिक दृष्टी सुधारण्यासाठी त्यांच्याकडून मेडिटेशन त्या ठिकाणी केलं जातं. आता आपण बघायला गेलं तर अनेक जण शिक्षण घेत असताना नंतरनं कॉलेज लाईफमध्ये नंतरनं सेटल होतात आणि सेटल झाल्याच्या नंतरनं जॉबला जातात आणि ते सगळं करत असताना शरीराकडे त्यांचं दुर्लक्ष होत असतं. तर शरीराकडे दुर्लक्ष होत असताना नुसतं ते आर्थिक बाजूने त्या ठिकाणी त्यांची सुधारणा होत असते, परंतु शारीरिक संपत्ती जी आहे आपण आपल्या शरीराला रोज काही ना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी पाहिजे. ही खूप मोठी म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. कारण की आपण बघितलं असेल की आपण आत्ता जे खाणं जे खातोय ते म्हणजे एकदम विचित्र प्रकारचं त्या ठिकाणी आपण खाणं खातोय. म्हणजे सगळं हायब्रिड आहे. नारळ पाणी एक सोडला आणि ज्याचं घरचं दूध आहे आणि काही लोक घरची शेती करतात, ह्यांच्या शेतातनं
गोठ्यातनं जे दूध आणि शेतातनं जे तुम्हाला आपलं धान्य दैनंदिन जीवनात लागणारे फळभाज्या त्या ठिकाणी ज्यांच्या शेतात पिकतात त्यांचेच काही असे म्हणजे लोक आहेत की ते चांगलं खातात, परंतु आपण सिटीतली जी लोक आहेत आपण सगळं म्हणजे हायब्रिड त्या ठिकाणी आपण अन्न खातो आहे आणि हे हायब्रिड अन्न खात असताना आपण आपल्या शरीराला किमान दररोज 1 तास तरी वेळ दिला पाहिजे आणि आपण शरीर त्या ठिकाणी आपलं आर्थिक बाजू आपली सुधारत असताना आपली शरीर बी आपलं सगळं चांगलं पाहिजे. पहिलं त्या ठिकाणी ज्या कुस्त्या ज्या व्हायच्या त्याच्यामध्ये मल्लांना एवढा इनाम दिला जात नव्हता, परंतु तो आपण आता बघतोय महाराष्ट्र केसरीमध्ये जो महाराष्ट्र केसरी होईल त्याला त्या ठिकाणी गाड्यांच्या स्वरूपामध्ये बक्षीस दिलं जातं, रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस दिलं जातं आणि महाराष्ट्र शासनाने केलेला हा नियम आहे की जर 3दा महाराष्ट्र केसरी झाला तर त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला चांगल्या पोस्टवर ते कामाला लावतात असं त्यांनी घोषित केलेलं आहे. आता तुम्ही बघत असताल नरसिंग यादव, विजय चौधरी हे ट्रिपल महाराष्ट्र केसरी होऊन त्या ठिकाणी DYSPचं ते त्या ठिकाणी नोकरी करत आहेत. राहुल नाना आवारे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी ते काम करत आहेत. बरं अनेक मल्ल रेल्वेमध्ये आहेत. आता कुस्ती क्षेत्रामध्ये जर तुम्हाला बघायला गेलं तर आजच्या काळामध्ये दुधाचा दर 70 रुपये लिटर त्या ठिकाणी झालेला आहे आणि कोणताही फळाचा बाजार तुम्ही बघायला गेला तर 50 रुपये 60 रुपयेच्या किलो फळांचा त्या ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे आणि 700 ते 800 रुपये किलो त्या ठिकाणी बदाम झालेला आहे. महागाई वाढल्यामुळं अनेक मल्ल ह्या ठिकाणी घरची परिस्थिती नसेल तर अनेक मल्ल ह्या खेळापासून जरा दूर झालेले आहेत. कुस्ती हा फक्त माणसाच्या आयुष्यामधला खेळ नाहीच आहे, कारण की जेव्हा पण तुम्ही कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरता, हा जो कुस्तीचा आखाडा आहे हा तुमच्या जीवनाचा आखाडा असतो. जीवनामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे डाव प्रतिडाव करणारे प्रतिबंधी भेटतात, ते तुमच्यावर डाव करत राहतात, काय करत राहतात. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसं जगायचं, तुमच्या आयुष्यामध्ये येणारे उतार चढाव तुम्ही कसे पार पाडावे ही तुम्हाला लाल मातीने तुम्हाला कुस्ती समजून देते. तर कुस्ती खेळत असताना तुमच्या मनामधला जो तुम्ही अंगामध्ये कमावलेली जी ताकद आहे ती योग्य ठिकाणी कशी लावायची, कोणत्या जागी लावायची आणि वाईट प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतरनं तुम्ही त्याच्यावर कसे हे घ्यायचे, म्हणजे पुढचं पाऊल कसं उचलायचं तुम्ही, हे तुम्हाला कुस्ती समजून देते. की नाहीतर असं होऊन जातं आपलं रागारागामध्ये आपण कुणाचाही काही बोलून देतो, काही करतो आणि जे आपल्याला बोलायचं पण नसतं. पण कुस्ती हा खेळ तुमच्या मनावरचा कंट्रोल एवढा भक्कम करून देते की तुम्हाला कोणत्या क्षणी काय निर्णय घ्यायचा आहे हा तुम्हाला एकदम थंड डोक्याने घेता येतो. हा सगळा जो कुस्तीचा खेळ आहे हा तुम्हाला सगळा आयुष्याचा, म्हणजे तुम्ही एकदा कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरला तर तुम्ही तुमच्या आयुष्याला आखाड्यामध्ये कसं लढायचं ही तुम्हाला कुस्ती आणि लाल माती तुम्हाला शिकून देणार. शरीर हा खूप अनमोल दागिना आहे आणि हा परमेश्वराने घडवलेला आहे. तो जर दागिना व्यवस्थित असेल तर आपण ह्या दुनियेमध्ये ह्या समाजामध्ये आपण कुठल्याही प्रकारे काही करू शकतो.